श्री स्वामी समर्थ मित्र श्री गुरुभक्त या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्र आज आपण देऊळ बंद भाग 2 या चित्रपटाच्या रिव्ह्यूसाठी हा व्हिडिओ बनवत आहोत। देऊळ बंद भाग 2 हा चित्रपट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कार्यपद्धतीवर किंवा विषयावरती अवलंबून असल्या कारणाने आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। शक्यतो आपले कंटेंट श्री स्वामी समर्थ महाराजांवरतीच असतात, त्यामुळेच आज आपण हा व्हिडिओ बनवायला घेतला आहे। देऊळ बंद भाग 2 चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल 1 आठवडा झालेला आहे। या संपूर्ण आठवड्यामध्ये या चित्रपटाने जवळजवळ पूर्ण जगामध्ये 30 कोटी रुपयापर्यंतचे कलेक्शन केलेले आहे। याचे दिग्दर्शक प्रवीण तरडे। आता प्रवीण तरडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे चित्रपट नेहमीच अगदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर असतात। 10 वर्षांपूर्वी आलेला चित्रपट आणि आता आलेला भाग 2 यांच्यामधील साम्य हे या चित्रपटाचे एक मुख्य कारण आहे। पहिल्या चित्रपटामध्ये राघव शास्त्रीचे तुम्ही कॅरेक्टर पाहिलं होतं। त्याचं एक शास्त्रज्ञ जो नास्तिक आहे आणि देवावरती रागाला आहे असं ते दाखवलेलं होतं। आणि आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन एक पाऊल पुढे टाकून त्यांनी हे एक चांगलं कॅरेक्टर दिलेलं आहे। प्रवीण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांनी एक खूप छान कॅरेक्टर ह्याच्यामध्ये केलेलं आहे। त्या एक शेतकरी महिला ज्या विज्ञानाच्या सहाय्याने आपली शेती करू पाहतात, परंतु शेतामध्ये आता एक वास्तवदर्शी चित्रपट म्हटलं तरी काय अडचण वावगं ठरणार नाही, कारण जी आजकालच्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे ती याच्यामध्ये दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। म्हणूनच मी म्हटलं अगदी महत्त्वाच्या मुद्द्यांवरती प्रवीण तरडे नेहमीच चित्रपट बनवत असतात। स्वामी समर्थ महाराज यांनी वेळोवेळी अडचणीमध्ये कशी मदत केली याचा एक दृष्टांत म्हणून दिलेला आहे। पहिल्या चित्रपटामध्ये पण असंच आणि ह्या पण चित्रपटामध्ये असंच। आता यामध्ये आपण चित्रपटाचे रिव्ह्यू अगोदर पाहतोय म्हणून मी जरा चित्रपटाबद्दलच बोलतोय, नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल आपण बोलूयात। यामध्ये कलाकार आहेत मोहन जोशी, ज्यांनी पहिल्या चित्रपटामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची भूमिका अवतरली होती, तेच या चित्रपटामध्ये श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारत आहेत। तसे चित्रपटामध्ये भूमिका साकारलेले महत्त्वाचे कलाकार म्हणजे महेश मांजरेकर, प्रसाद ओक, ओम भूतकर, मंगेश देसाई अशा उत्कृष्ट अशा कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे। त्यातल्या त्यात स्नेहल तरडे यांनी एका नास्तिक शेतकरी महिलेची भूमिका साकारलेली एकदम उत्कृष्ट काम केलेलं आहे। आता हे झालं या चित्रपटाबद्दल। चित्रपट अगदी सुंदर आणि सुरेख आहे, त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही। परंतु आता बोलूया श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल। मित्रहो, आजकालची भक्ती ही 2 प्रकारामध्ये आहे। आता कोणाला चुकीचं वाटेल त्यांची क्षमा आधीच मागतो, परंतु मला सांगा 2 भाग म्हणजे एक जे भक्ती करतात, नित्यनेमाने भक्ती करतात ते एक प्रकारची भक्ती, आणि दुसरी म्हणजे दाखवण्यापुरती डीपीला लावणे, स्टेटसला ठेवणे, पण त्यांच्या आचरणामध्ये अजिबात सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दलची भक्ती नसते। आता काहींना अडचण आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पारायणाबद्दल, गुरुवारचे व्रत, आता आम्ही गुरुवारचे व्रत करतो त्यांच्या व्रताबद्दल काहींना म्हणणं असं आहे की पारायण का वाचावं, कोणी सांगितलं पारायण वाचायला? अहो वाचू द्या, काय अडचण आहे? जर तुम्ही आपल्या वेस्टर्न कल्चरला, आपल्या कल्चरला विसरून वेस्टर्न कल्चरला जर तुम्ही आचरणात आणत असाल, त्यापेक्षा ह्या गोष्टी केलेल्या काय वाईट आहेत? तुम्ही जर मुलाच्या वाढदिवसाला एखाद्या मंदिरामध्ये गेलात किंवा आपल्या स्वतःच्या वाढदिवसापासून सुरुवात करून दुसऱ्या मुलांना बी दाखवलं की बाळा वाढदिवसाच्या दिवशी किंवा काही विशेष कामाच्या वेळेस किंवा परीक्षेच्या अगोदर देवाला दर्शन केलं, काय वाईट आहे? आपली संस्कृती आहे, चुकीचं काय आहे त्यामध्ये? बरं ते झालं। पारायण करण्याबद्दल काही लोकांना आक्षेप असतोय, पारायण ते झालं। त्यानंतर तारक मंत्र आला, श्री स्वामी समर्थ स्तवन आलं, घोरकष्टध्वरम स्तोत्र आलं, श्री गुरु स्तोत्र आले, करुणा त्रिपदी आले। ह्यांचं वाचन किंवा पठण केल्याने काय अडचण आहे लोकांना? प्रॉब्लेम काय आहेत? श्री स्वामी समर्थ महाराज आता म्हणे कोणी सांगितलं हे करायला? अहो कोणी नाही सांगितलं, कुठंतरी लिहिलेलं आहे ना, त्याशिवाय करतात का? श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी लिहून ठेवलेले एवढं मोठं साहित्य कुणीतरी वाचल्याशिवाय चालणार आहे का? आजकालची मुलं मोबाईल घेतला की काही ना काहीतरी ते रील स्क्रोल करत राहणे। आता तुम्ही आपल्या चॅनलला जर डीपमध्ये पाहिलं
तर शक्यतो काय 99% कंटेंट आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दलच आहे. आणि कारण महत्त्वाचं हेच आहे. आता काहींच्या कमेंट्समध्ये पण कधी कधी कमेंटमध्ये म्हणतात तुमचा उच्चार वगैरे. अहो, मी उच्चारासाठी करतच नाही आहे, की कोणीतरी ऐकावं, ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ऐकावं, त्यांच्यापर्यंत पोहोचावं. हे जे साहित्य आहे थोरल्या महाराजांचं, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं, त्यांचं ते साहित्य, जे धार्मिक साहित्य आहे ते कुठे ना कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हाच आपला उद्दिष्ट आहे. आता करुणा त्रिपदीमध्ये आता बरेचसे अशी लहान मुलं आहेत ज्यांना श्री स्वामी समर्थ माहीत आहेत. तर कसे माहीत आहेत, तर त्यांनी राघव शास्त्री याची मदत केली होती. राघव शास्त्री श्री स्वामी समर्थ महाराजांवर नाराज असून सुद्धा राघव शास्त्रीची मदत केली होती. किंवा आता दुसऱ्या चित्रपटामध्ये श्री स्वामी समर्थ आले, ह्याच्यामध्ये त्यांनी एका नास्तिक महिलेला मदत केली. मग ह्याच्यातून इमेज काय जाईल की श्री स्वामी समर्थ फक्त जे त्यांना हेट करतात, म्हणजे जे नकारात्मक वागतात त्यांच्यावरच नाही. तसं नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल, तसेच दत्त महाराजांबद्दल, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांबद्दल किंवा श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांबद्दल हे सर्वांना माहिती पाहिजे, माहिती झालं पाहिजे, माहिती असायला पाहिजे. आज नाही, आता खूप दूर कशाला. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं अष्टक आहे, त्याबद्दल दत्त बावणी आहे. याच्याबद्दल थोडंफार ऐकलं तर काय वाईट आहे, आपल्या मुलांना सांगितलं तर काय चुकीचं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे. झाला प्रश्न दुसरीकडं आपण पाहतो, कुठं बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की लोक अटेन्शन मिळवण्यासाठी किंवा आपल्याकडे लोक कसे आकर्षित होतील याच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा रोल करतात. ते करू द्या, ठीक आहे. ते श्री स्वामी समर्थ महाराज आजकालच्या आता सध्या सगळी सुशिक्षित पिढी आहे, नवीन तरुण पिढीला पण श्री स्वामी समर्थ महाराजांचं चांगलं आकर्षण आहे. जागोजागी मठ झालेले आहेत. फक्त तिथं सेवाच होते आणि सेवा केल्याने पुण्यच मिळणार आहे. अहो, तुम्ही इतर धर्मांमध्ये पहा, प्रत्येक ठिकाणी सेवाभाव हा इतक्या चांगल्या पद्धतीने केला जातो. मी कुणाच्याही याचं हे करत नाही किंवा कुणालाही म्हणत नाही की तुम्ही करत नाहीत. मी कुणाच्यावरही ॲक्सेप्ट घेत नाही आहे की तुम्ही करात जाऊन. परंतु श्री स्वामी समर्थ महाराजांचं दिलेलं ज्ञान आचरणात थोडं तरी आणलं तरी ते आपल्यासाठी चांगलंच असणार आहे. एवढंच माझं म्हणणं आहे, दुसरं काही नाही. आता झालं, बरोबर आहे की उद्या जाऊन आता सांगायचं झालंच तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे मठ बऱ्याच ठिकाणी आहेत. अक्कलकोटचा मठ झाला, आम्ही बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्राव्यतिरिक्त काही ठिकाणी पण गेलो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि दत्त महाराजांचे एकाच ठिकाणी मूर्ती असलेले मंदिरं सापडतात. शक्यतो गुजरात साईडला, मध्य प्रदेश साईडला, ग्वालियर या ठिकाणी बरेचसे आहेत आणि ते चांगलं पण आहे. स्वामी समर्थ महाराजांना मानणारा वर्ग एक खूप मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु न मानणारी लोक त्यामध्ये काहीतरी र्युमर फैलवतात आणि हे चुकीचं आहे. तसं त्यांनी करू नये एवढीच अपेक्षा आहे. आणि हा चित्रपट ज्यांनी नसेल पाहिला त्यांनी जाऊन कृपया पाहावा. त्यातून काहीतरी चांगलं आपल्या कुटुंबासोबत जाऊन पाहिला तर ते मुलांना काहीतरी श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल आकर्षण वाढेल आणि ते जे मी सांगितलेले साहित्य आहे ते वाचण्याचा थोडाफार तरी इंटरेस्ट त्यांच्यामध्ये येईल. एवढंच सांगणं आहे. श्री स्वामी समर्थ मित्र.